पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे असे बरेचदा म्हटले जाते, परंतु बऱ्याच प्रसंगात उलट देखील सत्य असते. विश्वास ठेवणे म्हणजे पाहणे होय. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देव. देवाला आम्ही पाहिलेलं नाही तरी त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. काय देवावर आपला पूर्ण विश्वास आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये वेगवेगळ्या वृत्तीची माणसे असतात. कोणी शांत असतात, कोणी तोंडाची टकळी सतत चालवणारे असतात, कोणी भित्रट असतात, कोणी सहज विश्वास ठेवणारे असतात, तर कोणी खात्री केल्याशिवाय सहसा विश्वास न ठेवणारे असतात. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे की पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. येशूने असे म्हणायचे कारण काय होते? तो प्रसंग किंवा ती घटना कोणती होती ज्यामुळे येशूला असे म्हणावे लागले? यासाठी आपणाला येशूच्या पुनरुत्थानानंतर येशूने जे दर्शन इतरांना दिले आणि तो पुनरुत्थित झाला याचा पुरावा दिला, ती घटना पाहणे आवश्यक आहे. आज आपण योहानकृत शुभवर्तमान अध्याय 20 आणि त्याच्या 21 वचनांपासून ते शेवटपर्यंत अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आता आम्ही योहानकृत शुभवर्तमानाच्या शेवटल्या भागात आलेलो आहोत. 20व्या अध्यायाच्या पुढील वचनांवर आता आम्ही विचार करणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 21 पासून पुढची वचने. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे प्रभू येशू पुनरुत्थित झाला आणि त्याने प्रथम मरियेला दर्शन दिले. नंतर प्रभू येशूने प्रेषितांना दर्शन दिले आणि त्या बाबतीत आता आम्ही पुढे पाहणार आहोत. त्याचे शिष्य भीतीमुळे एका खोलीमध्ये बंद होते आणि येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात आणि कूस त्यांना दाखवले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. 21वे वचन आम्हाला सांगतं, येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. मला नाही वाटत श्रोत्यांनो की तो पुन्हा आपले म्हणणे सांगत आहे. मला वाटतं की ह्या ठिकाणी ज्या शांतीविषयी तो सांगत आहे ती दुसऱ्या प्रकारची शांती आहे. 19व्या वचनात सुटकेमुळे मिळणारी शांती आहे, देवाची शांती. आता सुटकेचे कार्य पूर्ण झाले आहे. ही शांती मत्तेकृत शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये वर्णिल्या गेली आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हास विश्रांती देईन. श्रोत्यांनो, हा जो विश्रांती आहे, हा सुटकेचा विश्राम आहे, सुटकेची शांती आहे. आता एक दुसरी शांती आहे, ही त्यांच्यासाठी आहे जे देवाच्या सहभागितेत राहतात आणि त्याची इच्छा पूर्ण करतात. ही शांती मत्तेकृत शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये लिहिण्यात आलेली आहे. वचन सांगतं की मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. श्रोत्यांनो, सुटका पूर्ण झालेली आहे. आता तो त्यांना जसे पित्याने त्याला पाठविले आहे तसे पाठवित आहे. हे त्याने आधीसुद्धा त्याच्या प्रार्थनेत म्हटले होते. योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय आणि 18व्या वचनात जेव्हा आम्ही त्याची प्रार्थना अभ्यासली तेव्हा आम्ही पाहिले होते. हे वचन सांगतं की जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगात पाठविले. आता आपण 22वं वचन वाचूया. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. इतिहासातील हा काळ कायदा व कृपा ह्यामध्ये स्थित्यंतराचा काळ होता. ह्या लोकांचे जीवन आणि प्रभू येशूची सेवा आणि त्याचा मृत्यू व पुनरुत्थान आणि पेंटिकॉसचा दिवस ह्यामध्ये एक मध्यांतर आहे. जगाच्या इतिहासात श्रोत्यानो, ही वेळ एक असाधारण अशी वेळ आहे. आमच्या प्रभूने
लुक्रू शुभवर्तमान 11व्या अध्यायामध्ये प्रार्थनेविषयी त्यांना सांगितले होते. त्याने सांगितले की जर ते मागतील तर त्यांना ते दिल्या जाईल. त्याच अध्यायाच्या 13व्या वचनात तो म्हणतो की तो विशेषतः पवित्र आत्म्याच्या दानाविषयी जे मागितल्यानंतर परमेश्वर त्यांना देईल त्याविषयी बोलतो. परंतु त्यांनी ते कधीच मागितले नाही. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये येशू म्हणतो, योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 16वे वचन, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हे खरे आहे श्रोत्यानो की शिमोन पेत्राने थोडी विवेक बुद्धी दाखवली जेव्हा त्याने म्हटले की येशू ख्रिस्त आहे. परंतु काही मिनिटांनीच त्याने येशूला म्हटले, तू वधस्तंभावर मरण्यास जाऊ नको. श्रोत्यानो, माझा व्यक्तिगत विश्वास आहे की ह्यावेळी प्रभू येशूने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि तो त्यांना म्हणाला, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्यांना नवीन जीवन प्राप्त झाले. याआधी त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा वास करण्याकरिता आलेला नव्हता. त्यांच्यावर त्याने फुंकर टाकला. हे वाक्य अजून एकदा पवित्र शास्त्रात आले आहे. उत्पत्तीमध्ये देवाने आदामात जीवनाचा श्वास फुंकला. ह्या ठिकाणी मला वाटतं की येशूने ह्या लोकांमध्ये देवाच्या आत्म्याद्वारे अनंत जीवनाचा फुंकर घातला. हेच त्यांना त्याचे स्वर्गारोहण व पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचे येणे ह्या दोहोंच्या मध्यंतरीच्या काळात राखणार होते. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा येऊन ख्रिस्ताच्या शरीरात आत्म्याद्वारे त्यांचा बाप्तिस्मा करणार होता. तसेच स्वर्गातील सामर्थ्याने ते भरून जाणार होते. त्या दिवशी मंडळी अस्तित्वात येणार होती. त्यावेळेपासून आतापर्यंत पवित्र आत्मा ह्या जगात आहे आणि तो कार्य करीत आहे. तो विश्वासणाऱ्यांमध्ये वास करतो व तो ख्रिस्ताच्या शरीरात प्रत्येक विश्वासणाऱ्याचा बाप्तिस्मा करतो. 23वे वचन पहा श्रोत्यानो, ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत. हे फार महत्वाचे वचन आहे ज्याविषयी लोकांचा फार मोठा गैरसमज झालेला दिसतो. प्रेषितांच्या कृत्यात किंवा इतर पत्रांमध्ये आम्हाला कुठेच असा प्रसंग वाचायला मिळत नाही की शिष्यांनी कोणाच्या पापांची क्षमा केली. ते पापांच्या क्षमेचा प्रचार करीत होते. जागोजागी ते असा प्रचार करीत गेले, परंतु त्यांनी कोणाच्या पापांची क्षमा केली नाही. मला एक प्रश्न विचारू द्या श्रोत्यांनो, काय आहे जे पापांची क्षमा करते? देवबाप सुद्धा आपल्या लहरीप्रमाणे कोणाच्याही पापांची क्षमा करीत नाही. पापांची क्षमा ही फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्याच रक्तात आहे. जुन्या करारात पापांची क्षमा ख्रिस्त येईल व पाप्यांसाठी आपला प्राण देईल ह्या वास्तविकतेवर अवलंबून होते. देवाने जुन्या करारात ख्रिस्त येऊन सर्व खंडणी भरू देऊपर्यंत उधारीवर लोकांना पापांपासून वाचवले. आज देवबाप जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो की ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, तेव्हाच आमच्या पापांची क्षमा करतो. श्रोत्यांनो, तुम्ही व मी पापांची क्षमा कशी करू शकतो? शुभवर्तमान सांगण्याद्वारे. हे एक महान कार्य आज आम्ही करू शकतो. आज जेव्हा एखादी पापी व्यक्ती देवाचे वचन ऐकून, शुभवर्तमान ऐकून विश्वास ठेवते, पश्चाताप करून पापांची क्षमा मागते, तिचा नवीन जन्म होतो आणि ख्रिस्तामध्ये जेव्हा ती नवीन सृष्टी बनते, ती एक विलक्षण गोष्ट आहे. तिला परमेश्वराच्याद्वारे पापांची क्षमा प्राप्त होते आणि नवीन जीवन प्राप्त होते. ज्या कोणाच्या पापांची क्षमा तुम्ही करिता त्यांची क्षमा झाली आहे असे प्रभू येशूने त्यांना म्हटले. श्रोत्यांनो, हे तेव्हा घडते जेव्हा तुम्ही व मी देवाच्या कृपेचे शुभवर्तमान लोकांना सांगतो. ही एक सुवर्ण गौरवी संधी आज तुमच्या आणि माझ्याजवळ आहे की आम्ही जगातील लोकांना ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगावे. आमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. जर आम्ही जगाला शुभवर्तमान सांगणार नाही तर जगातील लोकांच्या पापांची क्षमा करण्यात येणार नाही. मला वाटतं श्रोत्यांनो, जगाला शुभवर्तमान न सांगण्याचे जे कार्य आम्ही केले त्याची शिक्षा आज आम्ही भोगत आहोत, कारण आम्ही आमच्या जबाबदारीला पूर्णपणे बजावले नाही. आज जगाला पापांची क्षमा देण्यासाठी आमच्याजवळ फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान. काय आपण हे गाजवित आहात? आपण काय करीत आहात? काय आपण स्वार्थी भावनेने स्वतःकरिता संपत्ती गोळा करीत आहात किंवा स्वतःच्याच जीवनाकरिता सर्व काही करीत आहात? लक्षात घ्या की परमेश्वराने एक महान जबाबदारी आपणाला दिलेली आहे, ती म्हणजे इतरांना प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगणे.
24 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 20 अध्याय 24 वचन. येशू आला तेव्हा 12 एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. आता थोमा तिथे का नव्हता ह्याचा फक्त मी एकच तर्क करू शकते. मला वाटतं श्रोत्यानो की तो संशयी आणि एकटा एका बाजूला राहणारा असावा. बाकी शिष्य येशू जिवंत झाला ह्याविषयी उत्सुक होऊन बोलत होते आणि थोमाचा त्या सर्व गोष्टींवर विश्वास बसला नाही. 25 वचन सांगतं, म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. खरोखर श्रोत्यानो, तो संशयी होता. त्याला विश्वासणारा बनविण्यासाठी प्रभू येशूजवळ बरेच पुरावे होते, परंतु आम्हाला दिसतं की तो अद्यापही संशयी आहे. अद्यापही त्याने विश्वास ठेवलेला नाही. त्याला दुसऱ्या शिष्यांसोबत राहून ह्या विश्वासात मजबूत होण्याची गरज होती. श्रोत्यानो, जर आपण कृपेत वाढू पाहता तर आपणाला सुद्धा इतर संत लोकांसोबत राहून त्यांच्यासोबत आत्मिक रूपाने वाढावे लागेल. जे काही आम्ही देवाच्या वचनातून शिकतो ते इतरांशी आम्ही वाटले पाहिजे. उपासना
इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 25वे वचन सांगतं, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. एकत्र वाढण्यासाठी आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. नंतर 26 ते 28 वचने वाचूया. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिले वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. श्रोत्यानो, ही नोंद आम्हाला हे सांगत नाही की त्याने त्याला स्पर्श करण्यास हात पुढे केला. त्याला तसे करावे लागले नाही. आज सुद्धा अनेक लोक आम्हाला त्याला पाहू, आम्ही त्याला स्पर्श करू, नंतर विश्वास ठेवू असे म्हणतात. श्रोत्यानो, मृत्यू आणि पुनरुत्थानाविषयी फार कमी पुरावे आहेत असे नाही, तर पुरावे भरपूर आहेत. परंतु समस्या मानवी हृदयाची आहे. परमेश्वर मानवाच्या प्रामाणिक संशयांना दूर करतो, परंतु अप्रामाणिक संशयांना तो हाताळतो असे मला वाटत नाही. बरेच लोक म्हणतात की ते पवित्र शास्त्र बायबलवर विश्वास ठेवू शकत नाहीत. ते दावा करतात की त्यांच्या समस्या बुद्धिवंताच्या समस्या आहेत. अनेक लोक नैतिक समस्यांमुळे पवित्र शास्त्र बायबलवर आणि येशूवर विश्वास ठेवित नाहीत. थोमाने दिलेल्या प्रभू येशूविषयीच्या साक्षीपेक्षा उच्च स्तराची साक्ष आम्हाला सापडणार नाही. पवित्र शास्त्रातील ही एक महान अशी कबुली आहे. एखाद्या यहुदी व्यक्तीने माझा प्रभू व माझा देव असे म्हणणे एक महान गोष्ट आहे. श्रोत्यानो, हे एका संशय धरणाऱ्याच्या थोमाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत, हे लक्षात घ्या. 29वे वचन, येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. जे आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानाच्या पुराव्यांवर विश्वास ठेवणारे आहोत, त्या आमच्यावर आज विशेष आशीर्वाद आहेत. आम्ही धन्य लोक आहोत. श्रोत्यानो, 30 आणि 31 वचने पुढे सांगतात, ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यां देखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. ही शुभवर्तमानाची कुंजी आहे. प्रभूने अनेक गोष्टी केल्यात, अनेक कार्य केलीत, अनेक चिन्ह केलीत. त्यांची नोंद करण्यात आलेली नाही. त्याने अनेकांना बरे केले. मला वाटतं ह्या ठिकाणी योहानाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशूने अनेक कार्य केलीत, त्यांची नोंद करण्यात आलेली नाही. ह्या शुभवर्तमानाच्या निवडक गोष्टी योहानाने लिहिल्यात. त्याच्या मनात एक विशिष्ट उद्देश होता. त्यानुसार त्याने सर्व काही निवडले. येशू ख्रिस्ताचे आत्मचरित्र लिहिण्याचा योहानाने प्रयत्न केला नाही. दुसऱ्या शुभवर्तमानात ज्या गोष्टी नोंदण्यात आलेल्या नाहीत त्या स्वतःच्या शुभवर्तमानात लिहिण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. तो लिहितो की जेणेकरून आम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून त्याच्या नावाने जीवन प्राप्त करावे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारेच आम्ही देवाची लेकरे होऊ शकतो. मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते की काय आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे? जर नाही तर आता आपणाजवळ संधी आहे. शेवटल्या अध्यायाकडे आता आपण वळत आहोत. योहानकृत शुभवर्तमान 21वा अध्याय. 21वा अध्याय ह्या शुभवर्तमानाचा उपसंहार आहे. माझा विश्वास आहे श्रोत्यानो की योहानाने हे शुभवर्तमान लिहिल्यानंतर त्याने ह्यात प्रस्तावना व उपसंहार ह्यांची नंतर भर घातली. ह्या अध्यायात 3 घटना आहेत. गालिल समुद्रात, ज्याला तिर्बिया समुद्र सुद्धा म्हटले आहे, तेथे मासे पकडण्याचा वृत्तांत आहे आणि हे दर्शविते की प्रभू येशू आमच्या इच्छांचा सुद्धा प्रभू आहे. तो आमच्या सेवेचे मार्गदर्शन करतो. दुसरी जी घटना आहे ती आहे समुद्रकिनारी न्याहारी. हे दर्शविते की प्रभू येशू आमच्या अंतःकरणाचा प्रभू आहे आणि आमच्या प्रेमाला सेवेचा उद्देश म्हणून तो त्याला समर्पित करतो. तिसरी जी घटना आहे ती आहे येशू शिमोन पेत्राच्या मृत्यूची घोषणा करतो. हे दर्शविते की प्रभू येशू आमच्या मनाचा प्रभू आहे आणि हे शिकविते की ज्ञानाचा अभाव किंवा परिस्थितीमधील बदल सेवेसाठी कारण नाही,
किंवा आम्ही सेवा टाळू शकत नाही. संपूर्ण अध्याय हे प्रगट करतो की पुनरुत्थित येशू अद्यापही परमेश्वर आहे. आता आम्ही पाहणार आहोत श्रोत्यानो, तिर्बिया येथे मासे पकडण्याचा अनुभव. आमच्या इच्छेवर ताबा ठेवणारा प्रभू आम्ही आता पाहणार आहोत. 1-3 वचने सांगतात, त्यानंतर तिर्बियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना इथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धराव्यास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मत्स्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. श्रोतनो, हा लहानसा गालिल समुद्र आमच्या प्रभूच्या पुनरुत्थानाआधी व नंतर त्याच्या सेवेशी जुळलेला आहे. ही त्यांच्याकरिता एक ओळखीची परिचयाची जागा होती. त्याने त्यांना गालिलमध्ये जाण्यास सांगितले व तो त्यांना तेथे भेटणार होता. ते तेथे गेले आणि त्याची वाट पाहत होते. हा एक फार विलक्षण समूह ह्या ठिकाणी आहे. मी ह्यांना समस्या निर्माण करणाऱ्यांची जणू एक सभा असे म्हणते. येथे शिमोन पेत्र, तळमळ व्यक्त करणारा पण अपयशी, फार गर्मजोशीला तरीसुद्धा दूर राहणारा, भावनाप्रधान आणि आवेशयुक्त, उतावळा, प्रेमळ असा आहे. नंतर थोमा आहे, जो उत्कृष्ट आहे, संशय घेणारा आहे, ज्याच्या मनात नेहमीच प्रश्नार्थक चिन्ह असे. नथनेल, चातुर्ययुक्त बोलणारा, सुरुवातीला संशय घेणारा होता. नंतर गर्जनेचे पुत्र याकोब आणि योहान हे आम्हाला दिसतात. दुसरे 2 ज्यांची नावे देण्यात आलेली नाहीत. हा समूह समस्या निर्माण करणारा होता. म्हणून ती दोघे तुमचे व माझे प्रतिनिधित्व करतात. अनेक अभ्यासक हे लोक मासेमारी करण्यास गेले म्हणून त्यांच्यावर टीका करतात. परंतु श्रोत्यानो, प्रभू येशू जेव्हा प्रगट झाला तेव्हा त्याने ह्यांना त्या मासे पकडण्याकरिता दाटले नाही. ते त्याच्या आज्ञेप्रमाणे गालिल येथे गेले होते. ती वसंत ऋतूची वेळ होती. आजूबाजूचे पहाड हिरवे होते. सगळीकडे जंगली फुले उगवलेली होती. त्यांनी प्रभू येशूच्या येण्याची खूप वाट पाहिली असणार. पेत्र सगळ्यात अधिक अधीर झाला असणार. अधीर होऊन इकडे तिकडे फिरला असेल आणि शेवटी त्याने म्हटले असेल की मी तर आता मासे धरण्यास जातो. आणि त्याच्यासोबत दुसरे सुद्धा सामील झाले. त्यांनी रात्रभर परिश्रम केलेत, पण जाळ्यात काहीच आले नाही. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की त्यांना मासेमारीचे पूर्ण ज्ञान होते. ते त्या कार्यात कुशल होते. परंतु त्या रात्री त्यांच्या जाळ्यात एक सुद्धा मासा आला नाही. आणि ह्या अपयशामागे देवाची योजना आणि उद्देश त्यांच्याकरिता होता. सकाळ झाली. ही नक्कीच एक गौरवी सकाळ होती. 4थं वचन आम्हाला सांगतं, मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. मला वाटतं श्रोत्यांनो, हा सर्वसाधारण अनुभव होता. प्रभू येशू ह्यावेळी गौरवी शरीरात होता आणि त्याला ओळखता आले असते इतक्या जवळ तो नव्हता. आणि इतक्या सकाळी त्याला ओळखणे त्यांच्याकरिता कठीण झाले होते. 5वं वचन सांगतं, तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. श्रोत्यानो, तो एक दिवस आम्हाला सुद्धा हेच विचारणार आहे की तुमच्याजवळ काही आहे काय? अर्थात तुम्ही किती आत्मे जिंकले आहेत? पृथ्वीवर असताना लोकांसाठी तुम्ही काय केले? मला आशा आहे श्रोत्यानो की शिष्यांप्रमाणे आपण नाही असे उत्तर देणार नाही, तर आपण अवश्य उत्तर द्याल की आम्ही तुझ्याकरिता काही आत्मे जिंकलेले आहेत. 6वं वचन, त्याने त्यांना म्हटले, मत्स्याच्या उजव्या बाजूस जाळी टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ह्या ठिकाणी जो संपूर्ण विचार आहे तो हा आहे श्रोत्यानो, की तो त्याच्या स्वकीयांच्या जीवनाचे मार्गदर्शन करतो. तो त्यांना सूचना देतो आणि त्यांनी त्याच्या आज्ञा फक्त पाळायच्या असतात. जेव्हा ह्या शिष्यांनी त्याच्या सूचनेप्रमाणे जाळे टाकले तेव्हा त्यांना भरपूर मासे मिळालेत. ह्यावेळेला त्यांची जाळी फाटली नाही. होय श्रोत्यानो, ख्रिस्ताचा मृत्यू, त्याचे पुरल्या जाणे आणि पुनरुत्थानाचे शुभवर्तमान मजबूत आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आम्हाला ही साक्ष लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि जेव्हा आम्ही त्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतो तेव्हा आम्हाला भरपूर फळ प्राप्त होते. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.
हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थानाचे अनेक पुरावे आहेत, परंतु आम्हा मानवाला विश्वास ठेवणे कठीण असते. थोमाची वृत्ती जवळजवळ आम्हा प्रत्येकांमध्ये असते, परंतु त्याने म्हटल्याप्रमाणे येशू खरंच उठला आहे याची तपासणी केली नाही. म्हणूनच थोमाची साक्ष एक महान कबुली आहे. आज येशूच्या पुनरुत्थानाबद्दल आमची साक्ष काय आहे? एक कल्पित घटना म्हणून आम्ही त्याकडे पाहणार आहोत की त्या घटनेमध्ये वास्तविकता आहे, सत्य आहे असे आम्ही स्वीकारणार आहोत. येशूने म्हटले होते की पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. काय ही धन्यता आम्ही मिळवली आहे? आपण आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे तो आमचा निर्माणकर्ता आहेस, तो आमचा परमेश्वर आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, अंतःकरणामध्ये ते सत्य जाणून आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, यासाठी की आम्ही तुला स्वीकारावं, परिपूर्णतेने स्वीकारावं. आणि प्रभू परमेश्वर, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अविश्वास असू नये. थोमाने अविश्वास प्रकट केला, परंतु त्याने वेळ आली त्यावेळेस तपासणी केली नाही. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आमची विनंती हीच आहे. प्रभूजी, तुझ्या वचनांमध्ये आम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवावा, तुला आम्ही स्वीकारावं आणि तू सांगितलेल्याप्रमाणे, तुझ्या आज्ञांप्रमाणे, तुझ्या मार्गदर्शनाप्रमाणे, तुझ्या सूचनांप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये वर्तन करावं. होय प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त, जो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, त्या आमच्या प्रेमळ येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.